सन 1689 मराठा साम्राज्यावर एक काळोख पसरला होता। रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता। स्वराज्याचा सिंह छत्रपती संभाजी महाराज यांना क्रूरपणे ठार करण्यात आलं होतं। राजघराणं कैदेत गेलं होतं। सगळीकडे भीती, अनिश्चितता आणि निराशेचं वातावरण होतं। आणि या सगळ्या गोंधळात एक नाव हळूहळू इतिहासातून नाहीसं होत गेलं, भवानीबाई। संभाजी महाराजांची कन्या, शिवाजी महाराजांची नात, पण तरीही इतिहासात फारशी नोंद नसलेली ही व्यक्ती। तिचं आयुष्य काय होतं, ती कुठे गेली, तिचा शेवट कसा झाला, हे प्रश्न आजही अनेकांना पडतात। 4 सप्टेंबर 1678 रोजी भवानीबाईंचा जन्म झाला। राजघराण्यात आनंदाचं वातावरण होतं। संभाजी महाराज आणि येसूबाई यांना कन्यारत्न प्राप्त झालं होतं। लहानपणापासूनच भवानीबाई राजघराण्यातील शिस्त, परंपरा आणि जबाबदाऱ्या यामध्ये वाढल्या। त्यांच्यावर शिवाजी महाराजांच्या संस्कारांचा अप्रत्यक्ष प्रभाव होता। धैर्य, निर्णयक्षमता आणि नेतृत्व हे गुण त्यांच्यात लहानपणापासून दिसून येत होते। त्या काळात राजघराण्यातील प्रत्येक व्यक्तीला परिस्थितीनुसार स्वतःला सिद्ध करावं लागत होतं। भवानीबाई या त्या अपवाद नव्हत्या। त्या फक्त एक राजकन्या नव्हत्या, तर पुढे येणाऱ्या कठीण काळासाठी तयार होत होत्या। काळ पुढे सरकला आणि भवानीबाईंचं लग्न शंकराजी महाडिक यांच्याशी ठरलं। महाडिक घराणं हे स्वराज्याशी निष्ठावान आणि पराक्रमी म्हणून ओळखलं जात होतं। या विवाहामुळे भोसले आणि महाडिक घराण्यांमध्ये अधिक मजबूत संबंध निर्माण झाले। हा फक्त कौटुंबिक नव्हे, तर राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा निर्णय होता। लग्नानंतर भवानीबाई एका अशा घराण्यात गेल्या जिथे युद्ध, प्रशासन आणि जबाबदाऱ्या या दैनंदिन आयुष्याचा भाग होत्या। त्या लवकरच या नव्या आयुष्यात रुळल्या। त्यांनी केवळ घरगुती जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, तर परिस्थितीनुसार प्रशासनात आणि कारभारातही लक्ष घालायला सुरुवात केली। पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। 1689 हे वर्ष मराठा साम्राज्यासाठी विनाशाचं वर्ष ठरलं। संभाजी महाराज मुघलांच्या ताब्यात गेले आणि त्यांच्यावर अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली। औरंगजेबाने रायगड किल्ला जिंकला। येसूबाई आणि शाहू महाराज कैदेत गेले। स्वराज्य जणू कोसळल्यासारखं वाटत होतं। या काळात अनेक जण खचून गेले असते, पण काही लोक असे होते ज्यांनी हार मानली नाही। भवानीबाई आणि त्यांचे पती शंकराजी महाडिक हे त्याचपैकी होते। त्यांनी स्वराज्याशी निष्ठा कायम ठेवली, मुघलांच्या विरोधात लढा सुरू ठेवला। जिंजी परिसरात मराठ्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती अत्यंत कठीण होती। संसाधनांची कमतरता, सततचे हल्ले आणि अस्थिरता, पण तरीही त्यांनी हार मानली नाही। भवानीबाई या काळात फक्त एक राजकन्या नव्हत्या, तर त्या एक जबाबदार नेत्री म्हणून पुढे आल्या। त्यांनी गावांचा कारभार सांभाळला, मुघलांच्या आक्रमणामुळे विस्कळीत झालेली व्यवस्था पुन्हा उभी केली, लोकांना आधार दिला, विश्वास दिला। त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे आणि धैर्यामुळे अनेक ठिकाणी स्थैर्य निर्माण झालं। पण या संघर्षाच्या काळात त्यांना एक मोठा वैयक्तिक धक्का बसला। शंकराजी महाडिक यांचं निधन झालं। हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण क्षण होता। एकीकडे स्वराज्याचं संकट आणि दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातील आधार हरवलेला। या क्षणी भवानीबाई एका मोठ्या वळणावर उभ्या होत्या। त्या काळात काही कठोर परंपरा प्रचलित होत्या। त्यापैकी एक म्हणजे सती प्रथा। पतीच्या मृत्यूनंतर स्त्रीने स्वतःचा त्याग करणं ही त्या काळातील एक मान्य परंपरा होती। भवानीबाईंनीही याच मार्गाचा स्वीकार केला। त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय का घेतला गेला, त्यामागे त्यांची स्वतःची इच्छा होती की समाजाचा दबाव, हे निश्चित सांगणं कठीण आहे। पण इतकं नक्की की त्या काळातील परिस्थिती आणि परंपरा या निर्णयामागे मोठ्या प्रमाणात कारणीभूत होत्या। एक धाडसी, बुद्धिमान आणि कर्तृत्ववान स्त्री अशा प्रकारे इतिहासातून निघून गेली। त्यांचा शेवट जितका शांत होता, तितकाच तो विचार करायला लावणारा होता। भवानीबाईंच्या आयुष्याबद्दल उपलब्ध माहिती मर्यादित आहे, पण जेवढं माहीत आहे त्यावरून त्यांचं व्यक्तिमत्व स्पष्ट होतं। त्या फक्त राजघराण्यातील सदस्य नव्हत्या, तर त्यांनी संकटाच्या काळात जबाबदारी उचलली, निर्णय घेतले आणि परिस्थितीला सामोरे गेल्या। त्यांच्या 2 मुलांद्वारे त्यांचा वंश पुढे चालू राहिला। महाडिक घराण्यानेही आपली परंपरा आणि इतिहास जपला, पण भवानीबाईंचं नाव हळूहळू मागे पडलं। आज आपण इतिहासात मोठ्या व्यक्तींची नावं लक्षात ठेवतो, पण अशा अनेक कथा आहेत ज्या दुर्लक्षित राहिल्या। भवानीबाईंची कथा त्याचपैकी एक आहे। त्यांचं आयुष्य आपल्याला सांगतं की इतिहास फक्त युद्ध आणि विजयाचा नसतो, तो त्याग, जबाबदारी आणि कठीण निर्णयांचाही असतो। कधीकधी सर्वात मोठ्या कथा त्या असतात ज्या फारशा सांगितल्या जात नाहीत, आणि भवानीबाईंची कथा त्याच प्रकारातील एक शांत पण प्रभावी कथा आहे। ही कथा फक्त एका राजकन्येची नाही, तर त्या काळातील एका स्त्रीच्या धैर्याची, संघर्षाची आणि त्यागाची आहे।